लोणावळ्यातून पवारांनी अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा दिला। कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर बघ मला शरद पवार म्हणतात अशा शब्दात पवारांनी शेळकेंना ठणकावलं। नेमकं काय घडलं पाहूया। एकदा दलदलची दिली तर वास पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्याला। त्या एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्यानिशी माहिती द्यावी, अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले। लोणावळ्यामधून शरद पवारांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना कडक इशारा दिलाय। माझ्या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्थानिक आमदारांना दमदाटी केली। यापुढे दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला अशा कडक शब्दात ठणकावत सोडणार नाही असं पवार म्हणतायत। एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही, आणि तसं बोललं तर त्याला दमदाटी। इथे आमदारांनी तशा प्रकारची दमदाटी झाली। मला त्यांना सांगायचे लावणारे तू आमदार कोणावर झाला, तुझ्या सभेला इथं कोण आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला फुल चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे। मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सुरत केली। आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम गाळला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता। माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्याला। कुणाला दादागिरी केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत, आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा। अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुराव्यानिशी माहिती द्यावी, अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले। नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांना एक तर पुरावे द्यावेत, नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे, किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली। आपण कुणालाही धमकी किंवा दमदाटी केलेली नाही, एक व्यक्ती तरी पुरावा म्हणून समोर आणा, नाहीतर शरद पवार खोटे बोलले असं महाराष्ट्रामध्ये सांगणार असा पलटवार शेळकेंनी केलाय। तसंच लोणावळ्यामधल्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांची संख्या नसल्यामुळे शरद पवारांना खोटी माहिती देण्यात आली, त्या आधारे पवारांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलं असं शेळके म्हणतायत। 150 ते 200 कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। ही सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं, किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं, आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली। तर नेमकं काय घडलं त्या संदर्भात सुनील शेळके यांच्याशी बोलून प्रतिक्रिया देणार असं अजित पवार म्हणाले। मात्र शरद पवारांनी अशा प्रकारे आमदाराला धमकी देणं बरोबर नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। मी अजून सुनीलशी त्याबद्दल बोललेलो नाही। मी आता तो प्रेस झाल्यानंतर सुनील शेळकेंशी बोलून काय नक्की वस्तुस्थिती घडलेली आहे त्याची माहिती घेईल आणि मग त्याबद्दल माझं मत व्यक्त करेन। एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे। मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे, पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा। शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि
जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल. सुनील शेळके हे मावळचे आमदार आहेत आणि ते अजित पवारांच्या गटात आहेत. शरद पवारांचा कार्यक्रम त्यांच्याच मतदारसंघातल्या लोणावळ्यामध्ये होता. या कार्यक्रमात 137 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश करून दादा आणि शेळकेंना धक्का दिल्याची चर्चा आहे. 30 ते 35 जण गेले. त्यामध्ये एकानेही आम्ही अजितदादांसोबत आहोत अशा पद्धतीचं ॲफिडेविट आम्हाला करून दिलेलं नव्हतं. ते पहिल्यापासून पवार साहेबांसोबत होते. ते आज बदललेत किंवा आज दादांची साथ सोडून पवार साहेबांसोबत गेलेत असं मुळीच नाही. दमदाटीवरून शरद पवारांनी दादांचे आमदार शेळकेंना खडसावलं. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीतही पवारांनी दत्तामामा भरणेंसाठी इंदापूरमध्ये सभा घेतली होती आणि त्यावेळी दमदाटी केल्यास जागा दाखवू असा दम पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांना भरला होता. माझी विनंती आहे त्यांना की दमदाटीचं राजकारण या ठिकाणी कोणी कधी केलं नाही आणि कोणी केलं तर त्याला त्याची जागा दाखवली जाईल. त्याला सोडणार नाही. सरळ सरळ आहे तोपर्यंत सरळ. कोणी वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढ. आता शरद पवारांच्या टार्गेटवर सुनील शेळके आले. अर्थात दमदाटी केली असं सांगणारा एक तरी समोर आणा असं प्रति आव्हान शेळकेने दिलंय. त्यामुळे हा वाद जिवंत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.